मी अमोल बंगाळे, मी श्री धवलगिरी सोसायटीचा चेअरमन आहे. मी सतीश कदम, सध्या सोसायटी सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहे. सोसायटीला साधारणतः 20 वर्ष पूर्ण झाले. 2004 मध्ये ही सोसायटी कन्स्ट्रक्शन झाली होती. 50 ते 55,000 महिना एवढं आमचं लाईट बिल यायचं. दॅट वॉज अ मेजर एक्सपेन्स फॉर अस. त्यावेळेस मागच्या एजीएममध्ये साधारण सप्टेंबर 2024 आम्ही डिसाईड केलं की आता सोलार इन्स्टॉलेशन झालंच पाहिजे. सो सूर्याटेक फारच प्रोफेशनली अप्रोचेबल होते. आम्ही 2 त्यांच्या साईट्स बघितल्या, ज्या साईट्स आम्हाला आवडल्या, की त्यांचं जे इम्प्लिमेंटेशन होतं. जेव्हा आम्ही गेलो, ज्या सोसायटीत आम्ही 2 पाहिल्या, एक मॉडेल कॉलनीमध्ये आणि एक पॅन कार्ड क्लबला, तर तिथं फारच म्हणजे पॉझिटिव्ह फीडबॅक होता. त्यामुळे मग आम्ही असं डिसाईड केलं फायनली की सूर्याटेकलाच देऊया. बाकीच्या वेंडर्सने आम्हाला जे कमिटमेंट दिलं होतं साधारण 6 महिन्याचं दिलं होतं. सूर्याटेकने साधारण आम्हाला 3 महिन्याचं दिलं होतं. सूर्याटेकचा अप्रोच फार सिस्टमॅटिक आहे. त्यांची लायझनिंग प्रोसेस पण बरीच स्मूदन आहे. ते त्याच्यात पायोनियर आहेत, एवढं क्लिअर दिसतं. जिथे कुठे अडकत असेल किंवा काय असेल ते फार प्रोएक्टिव्ह आहेत. इनफॅक्ट नवीन सबसिडी वगैरेसाठी अप्लाय करायचं आहे तर या पटापट म्हणजे फार प्रॉम्प्टली या गोष्टी, त्यांच्या वेगवेगळ्या टीम्स आहेत ज्या सगळ्या गोष्टी या पॅरलली हँडल करतात आणि त्यांची टीम बरीच मोठी आहे. आम्ही विचारण्यापूर्वीच त्या प्रश्नांची उत्तरं आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती म्हणजे पब्लिश केल्या जायची. फिक्स ऑन टाईमलाईन की हे कधीपर्यंत होईल, ते कधीपर्यंत होईल, आणि ज्या टाईमलाईन्स त्यांनी त्या टाईमलाईनप्रमाणे त्यांनी सगळी कामं केलेली आहेत.